नगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुका निसर्गाने परिपूर्ण भरलेला ऊस या पिकाचे सर्वात जास्त उत्पन्न असणारा हा तालुका आणि या तालुक्यातील ही सर्वात मोठी धक्कादायक घटना. श्रीगोंदा पोलीस स्थानकात दोन अल्पवयीन मुले डोळ्यात पाणी मनामध्ये भीती या अवस्थेत समोर येऊन उभे राहतात. पोलीस हवालदार त्यांना विचारतात, बाळांनो काय झाली, तुम्ही एवढे काय घाबरलेले आहात? या मुली 11वी-12वीच्या कॉलेजमध्ये शिकणाऱ्या लहान मुली रडत कडत घाबरत कसं तरी झालेली सर्व घटना त्या पोलीस हवालदारांना सांगतात. ज्यावेळेस ही घटना पोलीस हवालदार ऐकतात त्यावेळेस त्यांच्या पायाखाली जमीन हादरून जाते. तर मग काय आहे ही घटना जाणून घेण्यासाठी आधी पूर्ण व्हिडिओ नक्की पहा. श्रीगोंदा शहरातील एका मोठ्या महाविद्यालयात या दोन मुली व दौंड तालुक्यातील शिरापूर येथील एक मुलगी 11वी मध्ये शिकत असतात. या तिन्ही मुली हॉस्टेलमध्ये एकाच खोलीमध्ये राहून शिक्षण घेत होते. शिरापूर येथील या मुलीने पहिल्यांदा थोडे दिवस या दोन मुलीसोबत चांगली मैत्री घट्ट केली, त्यांचा विश्वास संपादन केला व चांगली मैत्री झाल्यानंतर काही कारणानिमित्त ती त्या मुलींना सोबत घेऊन जात असे. थोड्या दिवसातच तिने या दोन मुलींची ओळख आरोपी सोहेल रियाज जकाती व जिशान कलीम जकाती या जिहादी वृत्तीच्या मुलांसोबत करून दिली. या मुलींनी त्यांच्यासोबत मैत्री करावी यासाठी ती मध्यस्थी करत होती. हळूहळू त्यांच्या भेटी वाढत गेल्या व त्यांच्या चांगली मैत्री झाली. त्यांच्यामध्ये होणाऱ्या भेटीचे फोटो या शिरापूर मधील मुलीने काढून घेतले व ते फोटो दोन्ही आरोपींकडे ही पाठवले. याचाच गैरफायदा आरोपींनी घेतला. काढलेले फोटो तुमच्या घरच्यांना दाखवू किंवा व्हायरल करू अशी धमकी त्या मुलींना देऊन त्यांनी त्या मुलींना पेडगाव रस्त्यावरील एका लॉजवर बोलावून घेतले. फोटो व्हायरल झाल्यानंतर आपली बदनामी होईल या भीतीपोटी त्या मुलीही त्या लॉजवर नाईलाजाने जातात. तिथे त्यांच्यावर बळजबरी करण्याचा प्रयत्न केला जातो. त्या मुली त्यांना विरोध करत होत्या, त्यांना विनवणी करत होत्या, परंतु या जिहाद्यांना अजिबात दया आली नाही. त्या मुली जास्त विरोध करायला लागल्यानंतर त्या आरोपीने मुलींना चाकूचा धाक दाखवला व त्यानंतर त्यांचा बलात्कार केला. आणि हे एकदा नाही दोनदा नाही तर सलग 3 महिने हा प्रकार चालू होता. ते वारंवार त्या मुलींना लॉजवर बोलवून घ्यायचे व त्यांच्यावर बळजबरीने बलात्कार करायचे. मात्र हा त्रास असह्य झाल्याने पीडित मुलीने थेट पोलीस स्टेशन गाठले व झालेली सर्व घटना सांगितली. दरम्यान या गुन्ह्यातील आरोपी असणारे शिरापूर येथील विद्यार्थिनीचे अनेक मानलेले भाऊ, मावस भाऊ, गुरु भाऊ, हॉटेल चालक व सर्व जाती धर्मातील भाऊ यांच्याशी संपर्क असून ती फक्त नावाला शिक्षणासाठी कॉलेजमध्ये येते. तिचा खरा व्यवसाय हा एजंटगिरी आहे. भोळ्या भाबड्या मुलींशी मैत्री करायची, त्यांची दुसऱ्यांसोबत ओळख करून द्यायची व त्याच्याकडून या बदल्यात पैसे घ्यायचे, हाच या मुलीचा धंदा होता. या गुन्ह्यात शिरापूर येथील 2 मुले व 1 मुलगी यांच्या विरोधात स्वतंत्र गुन्हे दाखल झाले असून यांना पोलिसांनी अटक केली आहे. बदनामीच्या भीतीमुळे व मुलीच्या भविष्य पाहता ही घटना प्रसार माध्यमांपासून लांब ठेवण्यात आली. धन्यवाद मित्रांनो. अशा मराठीमध्ये ताज्या आणि खळबळजनक स्टोरीज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मराठी क्राईम स्टोरीच्या थरारक जगात प्रवेश करा.